मातीचे अवयवाचे जे आहे तिथे नमस्कार, मी रुपेश केळकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती। तर आज आहे 6 डिसेंबर 2024 आंबेडकर जयंती। तर आजचा ब्लॉग जो आहे आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा ब्लॉग चालू करूया। तर मित्रांनो, कॅप्शन बघून तुम्हाला माहीत झालंच असेल की आपण आज कुठे जाणार आहोत। तर मित्रांनो, वेंगुर्ला तालुका अंतर्गत मातोंड पेंडूर गाव या गावाला प्राचीन परंपरा लाभलेले हे गाव आहे। आणि या मातोंड पेंडूर गावाचे ग्रामदैवत श्री शंकराचे रूप अशी ख्याती कीर्ती असलेले हे दक्षिण कोकणातील जागृत देवस्थानापैकी एक आहे। आणि 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून घोडेमुख हे देवस्थान ओळखले जाते। तर हे देवस्थान जे आहे मातोंड पेंडूर परत नावेली आणि मळेवाड या चतुर्सीमेवर वसलेला आहे। तर जाऊया आपण आता। हा गुलाबी तिथं आलेला आहे इथे सावंतवाडीचा। तर इथून आपल्याला ऑटो किंवा ती टमटम किंवा ST या वाहनाने आपण जाणार आहोत। तर जाऊया। काल रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला होता आणि थंडी पण भरपूर होती आणि आता मस्तपैकी ऊन पडलेलं आहे आणि वाजलेले आहेत ते 11:15 सकाळचे। तर जाऊया। तर आम्ही टमटम भेटली आम्हाला नशिबाने लवकर आणि निघालेलो आहोत। मानसी इकडे बघ, हे टमटम मध्ये जाण्याची मजा पण घेतली पाहिजे आपण। तर जाऊया, चला। तर आम्ही घोडेमुख देवस्थानच्या इथे आलेलो आहोत हे बघा। आणि तुम्हाला खास करून दाखवतो इथे कोंबड्या विकलेत, कोंबे। तर संध्याकाळी इथे कोंबे देण्याची प्रथा आहे। म्हणजे ज्यांचा नवस असेल तर त्यांनी हे कोंबे द्यायचे असतात। एकेकाचे 9-9, 10-10 कोंबे असतात। तर हे बघा दाखवतो तुम्हाला। ₹500, 450, 500, 80% गावठी आहेत। तर हे घोडेमुख देवस्थानच्या डोंगराच्या पायथ्याशीच हे पूर्ण रस्त्याच्या दुतर्फा जे आहेत ते स्टॉल्स लागलेले आहेत, ते बघू शकता। आपण जाऊया पुढे। हे बघा, मित्रांनो, सावंतवाडी मळेवाड या रस्त्याला इथे नतमस्तक होऊन जे आहे पाठीमागे बघा ते घोडेमुखाचं छोटं मंदिर आहे रस्त्याच्या बाजूला। तर इथे नतमस्तक होऊन पुढे दर्शन घेऊन पुढे जातात आपापल्या कामाला। तर आपण पोहोचलेलो आहोत आणि इकडून आपल्याला पुढे वरती जायचं आहे डोंगरवरती। सुमारे समुद्र सपाटीपासून 800 ते 900 मीटर उंचीवरती हे मंदिर आहे जंगलामध्ये। तर बघा, तर हे देवळाच्या पायथ्याशी जे आहे इथे नतमस्तक होतात आणि पुढे जातात आपापल्या मार्गाला। तर हे बघा, हे मातीचे अवयवाचे जे आहे तिथे बनवलेले आहेत। तर हे देवाकडे आपण नवस म्हणून देतो। म्हणजे काही आपला अवयव कोणता दुखत असेल तर आपलं जे आहे तो नवस पूर्ण झाल्यानंतर हे नवस पूर्ण झाल्यावर देतात ना, पूर्ण झाल्यानंतर घालायचं। पूर्ण झाल्यानंतर घालायचं। ठीक आहे। हे बघा, जसं आहे हात आहे, हाताचं मातीचं जे आहे, असेच पाय आहे, पूर्ण शरीर आहे, लेडीज पुरुष डोकं, हे असं वेगवेगळे अवयवाचे इथे मातीचे पूर्ण बनवलेले आहेत आणि एक जे घोड्या वगैरे आहेत। तर ही देण्याची प्रथा आहे इथे। तर जाऊया आपण पुढे। तर हे बघा, आम्ही डोंगर चढायला चालू केलेला आहे
आणि बघूया किती वेळ लागतोय. तर जे वयस्कर लोक आहेत ते जनरली खालीच थांबतात. तो पप्पा पण खाली थांबलेत. मावशी, कावले मावशी वगैरे ते पण भेटले आम्हाला, खाली थांबलेत. बाकीची तरुण मंडळी वरती गेले. तर हे चाललेत वरती. चढणीचा एकच टप्पा आम्ही पार केलाय आणि माणसाची अवस्था बघा. अजून आम्ही पण फर्स्ट टाइम आलेलो आहे. अजून किती वेळ लागेल माहित नाही. जाऊया पुढे पुढे. इथे तेरसे मावशी आम्हाला भेटलेले आहेत आणि राहुल काका मावशी पण भेटलेले आहेत. हे बघा. आणि काका पण आहेत बघा. यांना खरंच मानलं पाहिजे सगळ्यांनी. एवढं वर चढून आले आहेत ते. आणि तरुण मंडळी बघा हापापतायत. चला तरी बघा आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. देवस्थान आहे. तर इथून पूर्ण जे आहे मळवाड हे सर्व परिसर हा इकडून दिसतो बघा. सिद्धेश निब्रे कंपनी आलेले आहेत सकाळी कोकण कन्याने आणि आता दर्शन घेण्यासाठी लाईनीत लागलेले आहेत. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही थोडा वेळ बसतो इथे आणि इथे तुळशीला अगरबत्ती लावून. तर मित्रांनो यात घोडेमुख देवस्थानाची अशी आख्यायिका आहे की एक सत्पुरुष सरदार जो आहे सावंतवाडी संस्थानात आपल्या सेवासाठी जात असे. तर तो घोड्यावरून जाताना जो आहे नावेली सीमा क्रॉसपर्यंत त्याचा पेंडूर या मातोंड गावात घोडा जो आहे एंटर केल्यानंतर तो तिकडेच थपकून थांबत असे आणि तो घोडा पुढे जातच नसे. तर तो सरदार जो आहे घोड्यावरून खाली उतरल्यानंतर जो तो घोडा पुढे जात असतो. असे वारंवार घडू लागल्याने त्यांनी त्याच्या आचार्य गुरूंना विचारले आणि तसं त्यांना असं दृष्टांत आलं की इथे श्री शिवशंकराची पाषाणरूपी पिंड जी आहे इथे आहे या घनदाट जंगलात. तर त्यांनी ती शोधून ते आहे तिथे मंदिर बांधलं आणि ह्या मंदिराचं म्हणजे या पाषाणाचं जे आहे दृष्टांत घोड्यामुळे झाला. त्याच्यामुळे या इकडच्या देवस्थानाला घोडेमुख असे नाव संबोधण्यात आलं. तर इकडचे जे लोक आहेत ते घोड्यावरती आरूढ होत नसतात कारण असं झालं ते देवतेचा अपमान होईल असं त्यांचं मान्यता आहे. तर दर्शन तर झालं आपलं. तर आपल्याला बघूया दुपारी जे आहे इथे कोंबे देण्याची प्रथा आहे. तर आपण बघूया यायला मिळालं तर आपण नक्कीच येऊ. आता आम्ही सध्या मंदिरातून दर्शन घेऊन उतरतो आहे. तर हे बघा इथून आम्ही आता चाललो आहोत ते मळेवाड आणि मानसी आणि तिचे पप्पा जे आहेत गेले आहेत ते नावेलीला कारण मला कोंबे 3 वाजता देणार आहेत. तर ते शूट करायचं होतं म्हणून मी थांबलो आहे. तर मी यांच्याबरोबर जातो आणि 3 वाजता आपण पुन्हा इकडे येणार आहोत तर मावशीच्या घरी जाऊन. तर जेवून वगैरे आम्ही निघू 3-3:30पर्यंत कोंबे घेऊन. तर तुम्हाला हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा की कोंबे कसे येतात, कसा नवस पेटतात. तर आणि याच्याही पुढे तुम्हाला सांगेन की पुढे काय घडतं दुसऱ्या दिवशी. हे बघा सगळे गावकरी जे आहेत आपले कोंबे घेऊन जे आहेत चाललेले आहेत पुढे. तर आता प्रत्येक गावाचा एक गावकरी असतो तिकडे नेमलेला आणि तो त्या गावाचे जे आहेत कोंबे तिकडे द्यायचा मान जो असतो तिकडे चालू होतो.
ट्रॅफिक जाम किती उभे होतो काय कोंबे देण्यासाठी इथे प्रचंड गर्दी झालेली आहे आणि थोड्याच वेळात इथे कोंबे देण्याचा मान जो आहे हे चालू होईल. मध्ये या झाडाच्या इथे बसतो आपण. झाडाच्या इथे जो बसले तिकडे हे कोंबड्यांचा मान करणार आणि आपण इकडूनच शूट करूया. अशा प्रकारे देव खाली उतरले ते आपण बघितले सर्वांनी. आता जाऊया आपण राजूकडे जिथे हे सगळे कोंबे सोडणार आणि घरी घेऊन जाणार. हे बा राजूने इथे सगळं आणलेलं आहे कोंबे आणि इथे सगळे आता इथेच साफ करणार आणि घरी घेऊन जाणार आणि शिजवणार आणि हा प्रसाद घरी बनवून खाणार. तर हे बघा सगळीकडे इथे मित्रांनो अशा प्रकारे हे सकाळपासून हा उत्सव चालू होतो आणि संध्याकाळी कोंबे देऊन जो आहे हा प्रत्येकजण आपल्या घरी जातात आणि देव खाली उतरतात. इथे वरती नंतर कोण राहत नाही. तर आता हे सगळे घरी जाणार आणि शिजवून महाप्रसाद हा खाणार. तर किमान 20,000 ते 25,000 कोंबे इथे दिले जातात मान म्हणून. तर आता मीही जमलेलो आहे सकाळपासून. तर मी आता जाणार सावंतवाडीला आणि हे जातील मळेवाड. तर मी आता एस टी पकडूनच जाईन. तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये.